हा बसा, हा बसा तिथं. हा चला. तर आता जय जयकार कसा झाला पाहिजे? तुम्ही आता आलाय, उशिरा आला वर्गात, कारट्याला कुठे गेलत का? गिळून बिळून आली अच्छी डबा हाडून. हा चला, सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणात ताट ठेवायचा आणि जय जयकार असा झाला पाहिजे. अखंड एक जिल्ह्याला कळालं पाहिजे आजचा वाढदिवस कसा साजरा झालाय. आलं का लक्षात? जोरात असा जय जयकार करायचा. शाळेच्या भिंती सुद्धा पुन्हा नव्याने गैभरून उठल्या पाहिजेत. लेकरांनो, तुम्ही शाळेत गेला की शाळेच्या भिंती तुमच्याशी बोलल्या पाहिजेत. हात जोडून सांगू का, आई बापानं फक्त शाळेमध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्यासाठी पाठवलं नाही. लक्षात घ्या, शाळेच्या भिंती फक्त आपल्याला डॉक्टर आणि इंजिनियर देत नाही, तर शाळेच्या भिंती सगळ्यात आपल्याला अगोदर एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती शाळेच्या भिंतीमध्ये होत असते. तो माणूस आज तिथं दिसला पाहिजे. सगळ्यांनी पाठीचा कणा ताट करायचा, जोरात गगन भरारी हात उंच घेत जय जयकार करायचा. चला, आणि तुम्ही खुर्चीत बसलेले काय साखरपुड्याला आलाय काय आमच्या? तुम्ही तर छळलाय झाल्या का हो? पांढरे कपडे घालतायचा ना आमच्या बोकांडी बसतायचा. हा काही जय जयकार फक्त ह्यांनीच करायचा हवाय, म्हणून मी नुसतं खालीच पांढरं घातलंय, वर पांढरं घातलं नाही. चला सगळ्यांनी मातानो, तुम्ही तर लई शायनिंग मारताय बर का. अर्ध शायनिंग तुमच्यामुळे वाटूळ झालं लेकरांचं. कोणी येतात, सगळ्यांनी जय जयकार करायचा. मंडपात बसलेले सगळ्यांनी मला हात असे जोरात दिसले पाहिजे, दोन्ही हात एकदम कडक. हा एकदम मस्त, क्या बात आहे. सगळ्यांनी जोरात जय जयकार करायचा. जो कोण जय जयकार करणार नाही, पुढच्या वर्षाचा माहीचा वाढदिवस ते काय बघत नाही, गायब. भिंतीवर त्याचा फोटो नाही, चांगलं होतं, मागच्या वर्षी होतं, या वर्षी नाही घेतलं. हा सगळ्यांनी जय जयकार करायचं. चला आता सगळीकडे कॅमेरा फिरवले, खतरनाक दिसलं पाहिजे. यस संजू, चला सा मंगल आहे. हा लय भारी दिसायला लागला तुला का ना. चला सगळ्यांनी आनंद, जोरात. हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. हात खाली घ्या आता. मस्त. आता बघा बरं चेहऱ्यावर कसं टवटवीत, कसं तेज आलं. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा काय उपयोग झाला का? आज आता असंच उड्या मारत घराकडे जायचा टाना टाना. रोज कसं घराकडे जाता का, पाठीवर दप्तर, त्या शिक्षकांना सांगितलेला अभ्यासक्रम, त्यात मैत्रिणीची चर्चा, त्याला काही शिकवायला येत नाही, त्याला काही शिकवायला येत नाही, आणि मुख्याध्यापक कधी बदलून जातोय कोणास ठाऊक. आणि कसं काय आज तसं घराकडे जायचं नाही, आणि त्यात हातात मोबाईल अजून, आणि मेसेज बघत, रस्त्यावरचं शेण तुडवत, पोरांनी केलेली शेण तुडवत, आणि त्या मोबाईल मध्ये बघायचं अजून कसा त्याचा मेसेज आला नाही. मी तर कालच त्याला पाठवला होता, ती काल मी त्याला जाळून आलो आम्ही. आता त्याचा मेसेज वगैरे काय येत नसतो. आज घरी कसं जायचं पोरीनं तुम्हाला सांगू का, टना टना उड्या मारत जायचं. पुढं मम्मी आली की मम्मीला म्हणायचं मम्मी आय लव्ह यू, माफ करायचं. मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. पप्पा पुढे आला तर पप्पाला म्हणायचं माय डार्लिंग पपड्या, करायचं. आई बाबाने फोन केला पाहिजे आमच्या महेशला, नेमकं वाढदिवसानिमित्त कोणाला बोलवलं होतंस बाबा, महिन्यातून असलं एखादं घ्यायचं जा. एवढ्या आनंदात टना टना उड्या मारत जायचं. आणि आज मला अजिबात टेन्शन नाही. लक्षात घ्या, हे एकदम आनंदी मी आहे. 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात. 20-20 हजार लेकरं, 20-20 हजार लेकरं. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही, एवढी वाचासिद्धी. लेकरांनो, तुमच्या आशीर्वादानं, छत्रपतींच्या आशीर्वादानं या वसंत हंकारेच्या जिभेवरती आली. लक्षात घ्या, एवढी वाचासिद्धी आली.
20-20 हजार लेकर झाडावरचा पक्षी उठत नाही. आजकाल तर कृत्रिम मांजर सुद्धा माझं व्याख्यान ऐकायला येतात. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझं हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली, कीर्तनकार्यांनी पळवून घालवलं. शाळेतून कार्ट घराकडे कधी जातंय शिक्षक वाट बघत बसतोय, आणि घरातलं कार्ट शाळेला कधी जातंय त्याची आई वाट बघत बसती. एवढी ही नालायक कार्टी. मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. रत्नागिरीला मस्त असा अंगठ्या वगैरे घालून नटून थटून मी असा खुर्चीत बसलेलो होतो, आणि एक माता पर्स लावून डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर सगळ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली आणि माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं, माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचा माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं, एक काम कर, एका बसमध्ये ही सगळी कार्टी घाल आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण माझ्या समोर ही कार्टी आणून बसवायची नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या समोर आणून बसवत नाही, पाठीमागं आणून बसवली तर चालतील का? मी म्हणलं, ठीक आहे, पाठीमागं बसाव, पण माझ्यापासून जवळजवळ 100-200 फूट लांब बसवायची ही कार्टी, आणि 2 शिक्षक तिथं बसवायचं हातामध्ये काठी घेऊन. जर का या शिक्षकाने पोराने दंगा केला तर म्हणलं हातातला माईक खाली ठेवणार आणि घरला निघून जाणार. कार्टी हे मॅडम हरणासारख्या उड्या मारत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी एवढी नालायक होती. कोण उड्या मारतय, कोण चट्टी झाडतय, कोण माती उधळतय, कोण ह्याला दगड मार त्याला दगड मार. एकतर कार्ट माझ्या जवळ आणून मला वेळ करून गेलं. म्हणलं, वसंतराव संपला आता तुमचं व्याख्यान आणि परिवर्तन. पण लक्षात घ्या, मी पण ठरवलं, आपण म्हणलं माग बघायचंच नाही, आपण पुढं बघायचं, आपलं व्याख्यान घ्यायचं. लेकिन आज घरी जायचं, तुमच्या या वसंत नावाच्या बापाचं नाव नुसतं सोशल मीडियाला टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ येत असतात बघ. असाच खुर्चीमध्ये मी उभा असतो, एक पाय खुर्चीवरती असतो, एक पाय खालती असतो, आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि माझे महामानव त्यांच्या काळजामध्ये मी पेरत असतो. मस्त व्याख्यान रंगलेलं होतं. व्याख्यान एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झाला होता. आणि पाठीमाग बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट तुमची फाटल्या. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 4 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरी जिल्ह्याला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं, फाटलेला नकाशा आता घराघरामध्ये पोहोचला. मागा हात लावला, बघतोय तर काय सगळं व्यवस्थित होतं. मग मात्र जरा ट्रिबल शार्प कर, मग या मॉनिटरचा, मग मात्र हा लागला. मग मात्र मी त्या कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि म्हणलं, कार्ट्या कुठं फाटल्या? तर खालनं कार्ट मला म्हणतंय, कसं फसवलं, थोबाड फोडील म्हणलं तुझी. असली ही कार्टी आहेत, लक्षात घ्या. एकदा तर माता भगिनींचं प्रशिक्षण होतं. मूल समजावून घेताना विषय अतिशय सुंदर होता. हजारो माता माझ्या समोर बसलेल्या होत्या. बसायला जागा नव्हती. काही माता विचार मंचावर बसल्या. एक माता माझ्या समोर बसली होती. तिच्या मांडीवरती 4 वर्षाचं गोरं गोमटं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं. वा 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 वा, लय भारी होतं. हा, पण लय आगाव आणि वांड होतं, नालायक होतं. माझ्याकडे बघायचं, गालात हळूच फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला एवढा आनंद वाटला. म्हणलं, या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणतंय. वा वा वा. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं, काय रे माझ्या शोन्या म्हणायचा अवकाश.
कार्ट मला म्हणतं ये बॉब जरा इकडे येतोस का, इकडे येतोस का म्हणलं. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. तसा मी उठलो. म्हणलं का ग माते, भगिने एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी जर तुझ्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1.5 लिटर पाणी पिलं परत या कार्ट्याकडे मी काय बघितलं नाही. माझ्या लेखीनं आज हजारोच्या संख्येने तुम्ही इथं आलेला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता आणि ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. कोणता अंतरीचा देव, त्याचा शोध घेतो तो बघ. आणि त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवळ्या कळ्या नवाजी लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवळ्या कळ्या माझी. कोणत्या कवळ्या कळ्या? माझ्या समोर बसलेल्या या कवळ्या कळ्या. मातानो, हात जोडून तुम्हाला सांगतोय, तुमच्या पोटाला आलेलं तुमचं लेकरू, तुझ्या मांडीवरती वाढत असलेलं, तुझ्या संस्कारामध्ये घडत असलेलं ते लेकरं, त्या लेकरामध्ये या महापुरुषांनी जन्म घेतला. या माझ्या महाराष्ट्राच्या, या माझ्या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेली माझी लेकरं इथं जन्म घेतला या महापुरुषांनी. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. वसंत हंकारे आला, वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला असंही होता कामा नये. वसंत हंकारे आला, वसंत हंकारे आला, माणसामधला माणूस कुठेतरी जागा करून गेला. आज तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठेणगे टाकणार आहे पोरी, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. निमित्त आहे या लेकराचा वाढदिवस, पण आज या वाढदिवसानिमित्त तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची आग पेरून जाणार बघ. इकडे बघ पोरी, आज पळत पळत घरी जायचं. इथं बसलेल्या मी प्रत्येकाला सांगतोय, पोरानो, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुमचं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 45 वर्षाचं आहे, तुझं वय 60 वर्षाचं आहे. इथं बसलेल्या मी प्रत्येकाला सांगतोय, आज पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. पोरानो, जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला आजपर्यंत कधीच विचारला नाही. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं, तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्ही वकील झाला, आपला तिरंगा चंद्रावरती फडकला. पण ज्या आई बापानं तुम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून तुला सांगतोय, पळत पळत आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि माझ्या लेकरा, घरी गेल्यानंतर जर असल घरात तुझी आई आणि दिसल तुला तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस, ज्याच्या घरामध्ये त्याचा बाप आहे, ज्याच्या घरामध्ये त्याची आई आहे आणि ते आई बाप अगदी आनंदामध्ये आहे. ते घर जगातलं सगळ्यात मोठं श्रीमंत घर आहे. म्हणून पोरा तुला सांगतो, पळत पळत आज घरी जायचं बा. पळत पळत आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई या 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरीनो, पळत पळत जायचं बघ आणि त्या माऊलीला आज हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडल बघ ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. तिच्या डोळ्यासमोर तिचा गरीब बाप उभा राहील बघ पोरी. कारण पोरीला 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पूर्वी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हा आम्हाला जन्म देताना. ती माऊली हंबरडा फोडत असते, ती माऊली टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते,
साहेब, माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ए पोरीनो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. त्याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं का? ए नालायक हरामखोर, आज ऐकायचं बघ. त्याच आईला सगळं काय कळतं पोरी. इकडे बघ, त्याच माऊलीला सगळं काय कळतं. 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो. प्रचंड थंडी वाजत असते, तरी सुद्धा सकाळी उठून ती आई तुम्हाला शाळा आणि कॉलेजसाठी डबा करून देते बघ. कारण आज जर मी नाही उठली, आज जर मी सकाळी नाही उठली, तर माझी लेक दिवसभर माझं लेकरू दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल. दिवसभर माझं लेकरू उपाशी राहील. म्हणून ती माऊली सकाळी 6 वाजता उठती. पोरीनो, तुम्हाला डबा करून देते. ही आई तुम्हाला नाही कळाली. त्याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. त्याच आई बापाला पोलीस स्टेशनला आम्ही उभं करू लागलो. त्याच आई बापाच्या आबरूची लक्तर आज वेशीवरती आम्ही टाकू लागलो. का? कशासाठी? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. पोरी, पळत पळत जायचं बघ. पळत पळत जायचं. त्या माऊलीला आज कडकडून मिठी मारायची बघ. पोरीनो, तुम्ही तुमची ओळख विसरलात का? तुम्ही तुमच्या बापाला विसरलात. तुम्ही तुमच्या आईला विसरलात. या राष्ट्राला तुम्ही विसरलात. या धर्माला तुम्ही विसरू लागलात. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. बघ पोरी, आज तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. हात जोडून तुला सांगतोय, तू तुझी ओळख विसरलीस बघ. इथं बसलेल्या हजारो लेकरांना आज तुमची ओळख तयार करून देतो. पोरी, एखादा कुत्रा हरामखोर येतो, एखादा कुत्रा लांडगा तुझ्यावरती तुटून पडतो पोरी. तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतो पोरी. तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो. का ग? कशासाठी? कारण तू तुझी ओळख विसरल्यास बघ पोरी. तू का म्हणे होय मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी. तो संवाद तुझा स्वतःशी तुटला बघ. आणि म्हणून आज या विचार मंचावर इकडे बघ संस्काराची शिदोरी देत असताना पोरे, बघ तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता, आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता. समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता. समाज तिच्या अंगावरती दगड फेकत होता. सगळं काही ती माऊली सर करत होती बा. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सर करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस ग. तू एवढी स्वस्त नाहीस. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. हे बघ, वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं, तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करावं. पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस पोरी. एवढी स्वस्त तू नाहीस ग. पोरी, छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ. तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो, आणि आजपासून ही ओळख तू कधीच विसरायची नाही बघ. इकडे बघ पोरी, तुला दुसरी ओळख तयार करून देतो. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला बघ. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला. छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं, आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, माझा आहे, माझा आहे. पण नाही पोरीनो, नाही. एक रणचंडिका उठली बा. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली, आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे, आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस. पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस का? तू एवढी स्वस्त नाहीस.
कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं पोरी, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोर कुत्र्याच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे करावे. हे बघ पोरी, आई बापाची शान आणि या राष्ट्राचा अभिमान म्हणजे तू पोरी. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. हे पोरा, बापाच्या उंचीवर आपली उंची झाली आहे नालायक हरामखोर. बापाच्या उंचीवर आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढे वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, माझ्या खांद्याला खांदा लावतं, तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावतोय या हरामखोरानं, त्या बापानं जगायचं कसं ना. ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो आहे. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. वय वर्ष 32 माझ्या संभाजी राजांचा, वय वर्ष 32 माझ्या संभाजी राजांचं. संभाजी राजांना कैद झालेले आहे 39 दिवस. संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. मृत्यूच्या दारात महाराष्ट्राचा हा भाग, ब्रह्मांडाचा नायक उभा आहे आणि औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रहा. हम तुम्हारी जान बख्श देंगे. मृत्यूच्या दारात संभाजीराजे औरंगजेबाच्या नजरेत नजर घालत उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. बाप तुम्हाला कळाला का नालायकानं? हे बाप, एखादा काटा किंवा एखादा खिळा जर आमच्या पायामध्ये घुसला ना, अनंत वेदना होतात. हे नालायक हरामखोरांनो, तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साड्या माझ्या संभाजी राजाच्या डोळ्यासमोर आल्या. आणि आता औरंगजेब म्हणतो, संभा आप तो छुप जा, नहीं तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे. मृत्यूच्या दारात संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. एका क्षणात तापलेल्या दोन्ही साड्या संभाजी राजांच्या डोळ्याच्या आरपार निघून गेल्या. सर्र आवाज झाला. डोळ्यांच्या कोपणीतून फक्त काळं रक्त टप टप गळत होत. पण हा महाराष्ट्राचा वाघ शत्रू समोर झुकला नाही, कारण संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता. तुम्हाला तुमचा बाप कळाला का? तुम्हाला तुमचं स्वराज्य कळालं का? अरे हा आई बाप ऐकण्यासाठी आम्ही 1 तास बसू शकत नाही. एवढं शंड आम्ही झालो, एवढे नामर्द आम्ही झालो. त्या आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, त्या आई बापाची लक्तर वेशीवरती आम्ही टाकू लागलो. हे नालायक, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. माग इकडे बघ, आज तुझ्या समोर उभा आहे. हे पोरी, हे बघ, तुला आता सांगतो बघ, पळत पळत घरी जायचं आणि आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा. 10 मिनिटामध्ये इथं थांबतो बघ, जास्त वेळ पोरानं तुमचा घेत नाही. 10 मिनिटामध्ये थांबतो. पण आईला आता पहिला प्रश्न विचारला असता, आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा आहे? त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा? याचं कारण सांगतो बघ पोरी तुला. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ. ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या भावाला सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरांनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीला
स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे सारा, त्या माऊलीचं नाव आई आहे. हे पोरीनो, आज पळत पळत पोरा जायचं, कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा भाव, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं आयुष्य. हे फक्त 10 मिनिटं तुझ्या आयुष्याची. पळत पळत जायचं बघ पोरी, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली. आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का आई? का? ए पोरीनो, ए पोरानो, पळत पळत जाऊन एवढा प्रश्न त्या माऊलीला विचारा. हंबरडा फोडून रडेल बघ, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिची गरीब आई येईल बघ. अक्का 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 दीदी दीदी दीदी, अक्का अक्का दीदी दीदी करत अंगा खांद्यावर खेळणार तिचं लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. ए हंबरडा फोडत तुला तुझी आई म्हणाल खराय पोरी, खराय ए पोरी, खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. ए पोरी तुझं वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवा, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवा, तुला सुद्धा घेऊन जात होती मी तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षरा पडल्यावर तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बा, आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो, मला माझ्या भावाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. जाऊ का हो? जाऊ का? एकदा आई बापाला डोळं भरून बघून येऊ का हो मी? जाऊ का हो? एकदा आई बापाला डोळं भरून बघून येऊ का? माझ्या डोळ्यातले अश्रू, माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा रडू नकोस, असा हंबरडा फोडू नकोस, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललीस म्हणून पाठवतोय बघ, सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. सगळं आयुष्य तुला आता इथंच काढायचं आहे बघ. आणि जर सारखं सारखं आई बापाकडे जायचं असाल तर परत इकडे यायचं नाही बघ. पुरी एकीकडे माझं माहेर होतं, एकीकडे सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी तर खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि कधी एकदाची मी माझ्या आईला कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा माझा बाप, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा तो लहान भाऊ अक्का अक्का दीदी दीदी करत माझ्या अंगावर खांद्यावरती खेळणार ते लेकरू कधी एकदाचा माझ्या समोर येतो आणि त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे पुरी, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बा, हातामध्ये 2 पिशव्या एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती,
एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं पोरी. आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. हे सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती. अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती. अंगणातूनच घरात मी शिरत होती. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा, उद्या मला हे पाहिजे आबा. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. अगं पोरी, सकाळी शाळेला गेलीस की ग, जाताना एवढा डबा घेऊन जातेस की माझ्या लेकरा. जाताना एवढा डबा घेऊन जातेस की माझ्या लेकरा. भूक लागली असेल तुला, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा. आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. कोणी कोणाचा नसता बघ पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. माझ्या बापानं मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? हे पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी? बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घे, माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हात द्यायचा. अगं ऐकलंस का ग? पोर आली की ग आपली, पोर आली की आपली. अगं ऐकलंस का ग? पोर आले की आपले. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. पळत पळत माझ्या जवळ यायची, माझ्या समोर उभी राहायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, माझ्यावरून ओवाळायचे. तुकडा इकडं टाकून द्यायचे आणि मला म्हणायची, पुरी थोडं गाल पुढं कर की ना. आणि गाल पुढं केलं.
की माझ्या दोन्ही गालाचं मुका घे, गाल पुढं कर की का, आणि मी गाल पुढं केलं केला की माझ्या दोन्ही गालाचं मुका घेत आपली आठी बोटा माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, ए पोरी चल की घरात, 1 महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, चल घरात, तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे, मला आता कळालं की ग पोरी, चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी, ए पोरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी, आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, ए पोरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ, आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी, त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आला, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी, माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी, आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही, जेवणाच्या ताटावरची माझी आई आता उठून पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी, आणि माझ्या दोन्ही गालाचं मुक घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी, मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो, आणि काळीच माझं सर्र करत पुरी, काळीच माझं सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एक घास चिवचा एक घास कावचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत ज्या बापानं मला घास घास भरवत लहानाचं मोठं केलं, त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पुरी आता तुझ्या बापाकडे. एका गावाला ना या पंचक्रोशीला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पोरी.
पण एखादा घास जर बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटो तुला आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार. पुरी माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. हात जोडून जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज पोर आणि पोरी तुला सांगतो. मी तर थांबतो बघ. पुरी उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तरी तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. पुरी म्हणून तुला आज सांगतोय बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव साला बाप आहे पुरी. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव साला आई आहे. पण हा बाप तुम्हाला कळाला का, ही आई तुम्हाला कळाली का? हरामखोरांनो, त्याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. हे पुरी कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का ग? 50 भेगा पडल्यात पण तुझ्या बापाच्या टाचला. हे पुरी कधी ओजळीतून तेल घेऊन त्या बापाच्या टाचवर तू घातलंस का ग? अगं सकाळी थंडीमध्ये 2-2 चादरी अंगावर घेऊन तू झोपलेली असतेस ना का पोरी? तेव्हा पहाटेच्या 4 वाजता त्या कडाक्याच्या थंडीत तुझा बाप शेतामध्ये कुठल्या तर पिकाला पाणी पाजत असतो बघ. जर या वर्षाचं पीक जोमात आलं तर माझ्या पोरगीचं शिक्षण आहे, माझ्या पोराला जर असं ब्रँडेड कपडे घेऊन द्यावी म्हणतो. हे नालायक हरामखोरांनो, हा बाप तुम्हाला कळाला नाही. हे नीच आईला धमकी देता मला मोबाईल पाहिजे बा, मला मोबाईल पाहिजे, नाहीतर मी शिकणार नाही बा, मी काय तर करून घेते बा. मोबाईल पाहिजे, मोबाईल पाहिजे, मोबाईल. जेवणाच्या ताटावर बसलेल्या बापाला तुझी आई म्हणते अहो पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, नाहीतर शिकणार नाही म्हणते, काहीतर करून घेईन म्हणते. जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप उठला की हरामखोर, तोंडातला घास काढता येत नाही म्हणून कसा तर बिचाऱ्यानं गेला, हातातला घास ताटातच टाकला आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठला बघ, गेला गावाच्या चौकामध्ये. 2% दे र, 5% दे र, 10% दे र. सोनं घाण ठेवतो, सगळं घाण ठेवतो, पण मला पैसे दे, माझ्या पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, मोबाईल घेऊन द्यायचा आहे. हरामखोरांनो, तुमच्या हातामध्ये आलेला मोबाईल त्यासाठी तुझ्या बापानं स्वतःला विकलं की ग पोरी? स्वतःला विकलं की ग? आणि त्या मोबाईल वरून नको ते चाळे करता हरामखोरांनो. नीच आज पळत पळत जायचं बघ पोरी. पोरा जास्त वेळ घेत नाही, थांबतो बघिता, रस्ता असतो बघ माझा. हे नालायक, आईला 2 प्रश्न विचारलेस, आता आईला प्रश्न विचारायचा नाही. बापाची वाट बघायची बाप. जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला सारा, ज्या बापानं स्वतःला विकलं पण तुला उभं केलं रे हरामखोर, आज त्या बापाची वाट बघायची घरी. 5 वाजलेत, बाप अजून आला नाही. 6 वाजलेत, बाप अजून आला नाही. अरे हरामखोरानो, बापाची वाट का बघायची सांगतो रे नीच.
3 वेळचं अन्न येतं बघ आमच्या ताटामध्ये, नालायका हरामखोरा. 1 तास मांडी घालून बसलास तर मांडी दुखायला लागली, तुझं गुडघं दुखायला लागलं रे नीच. 3 वेळचं अन्न आमच्या ताटात येतं बघ, आणि हे 3 वेळचं अन्न रोज माझ्या लेकराच्या ताटात यावं म्हणून स्वतः उपाशी राहत, आणि सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडत, आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी परत येत. कारण माझ्या लेकरांच्या ताटात रोज 3 वेळचं अन्न आलं पाहिजे, तेही पोट भरून आलं पाहिजे. आज त्या बापाची वाट बघायची बाप, आज त्या बापाची वाट बघायची. 7 वाजले अजून बाप आला नाही, 8 वाजले अजून बाप आला नाही, 9 वाजले अजून बाप आला नाही, 10 वाजले रात्रीच्या. बापाची वाट बघायचीच बघायची, आणि जसा बाप समोर दिसाल 10 वाजता बाप घरात आला ना आला बाप. एकच काम करायचं पोरानो, आज एक काम करायचं. बाप समोर आला सगळी चळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची पोरे, आणि पळत पळत जायचं बाप, पळत पळत जायचं, आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाला. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे पोरी, आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का? हे पोरी, असा हंबरडा कधीच फोडला नव्हतास, अशी कधीच रडली नव्हतीस, काय झालं मला सांग. आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? तुझ्या मैत्रिणी काय तुला बोलल्या का? तुला काय हवं का? त्यावेळेला बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती, आणि जसं तुम्ही माझ्या समोर येत होता तुमच्या गळ्यामध्ये मी पडत होती, आणि पप्पा आईने मला मारलं पप्पा, म्हणून आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता, आणि मला म्हणत होता, चाल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चला आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझ्यासाठी अंगणामध्ये तुम्ही घोडा होत होता, माझा घोडा म्हणून खांद्यावर अंगावर बसून मी तुम्हाला अंगणात फिरवत होते पप्पा. पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होते पप्पा, रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा. मी 1 वर्षाची होती तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते. पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. पप्पा मला काही लागलं तरी मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही. पण आज गेली होती पप्पा, महेश दादाच्या वाढदिवसानिमित्त एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते. पळत जायचं आपल्या घरातल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. 2 मिनिटामध्ये थांबतो बघ, घड्याळ लावून 2 मिनिटामध्ये थांबतो, पण ऐक बोरी, पळत जायचं, आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. जेव्हा तुमचा बाप पोरी कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचा बाग, 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत, आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही.
माझ्या आईने कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. 2 दिवसाचा होतो, सापडलो, इथंच मोठा झालो. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का. मला कडकडून मिठी मारत माझ्या कानात मला हळूच कोण म्हणेल का, मीच तुझी आई, मीच तुझा बाप. बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घाला तो कपडा तुझा होतो पोरी. ज्या वस्तूला तू हात घालशील ती वस्तू तुझी होते पोरी. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास तरी बाप लांबूनच म्हणतो, दाद्या ए दीदी आवडल्या का वस्तू, चल उचल. लहानपणात मला मिळालं नाही, तुम्हाला मिळालंच पाहिजे माझ्या लेकराला. त्या सगळ्या महागड्या वस्तू तुमच्या होतात. सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं, आणि बिना बापाचं पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बघ, आणि तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असता, आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरगा डोळं भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत पळत पळत घरी जाता, आणि आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आपल्या आईला म्हणता, आया आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला 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 द्या. बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट, गप्प रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप किरा गप, बाप गेला म्हणून काय झालं, तुझ्या पाठीशी उभी आहे ना मी बापासारखे, गप. 2 दिवसाने येतात माझं पैसे, घेते तुला एखादं शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला आशीर पुसत आपल्या आईला म्हणत, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय तू रडू नको. हे पोरांनो, निमित्त वाढदिवस बघ, पण आज तुझ्या काळजामध्ये पळत पळत जावा आणि आई बापाला अगोदर मिठी मारा, कारण हात जोडून सांगतो का, आज घरी जाऊन जर बापाला हात मारलीस, घरात बाप झोपला असला तर नक्की उठल बघ. पण एकदा का बाप चितेवरती झोपला आणि त्या चितेभोवती कितीही रिंगाणं घातलीस आणि कितीही हंबरडे फोडलेस ना, चितेवरचा बाप कधीच उठत नसतो पोरांनो. इकडे येऊन बाप बसलाय बघ पोरी, शेतातली काम सोडून तुझ्यासाठी आज आलाय बघ. माझी लेक शाळेत आहे, माझी लेक एका कार्यक्रमाला जाणार आहे, मी सुद्धा जातो म्हणून हा बाप इथे येऊन बसलाय पोरी. या बापाला बघू नको, हे त्याचा फसवणूक आहे पोरी. या बापाला बघू नका पोरांनो. बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. नालायकानो, एवढं सांगतो मी, तर थांबतो.
रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं वाघ, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं वाघ, आणि त्या रात्रीच्या अंधारात आपल्या झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण साला तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडे चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. बाप या बापाला लाचार करणार का गे नालायकांनो? अरे बापाने मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करता नालायक हरामखोर. आई बापाच्या नावानं उद्धार करत हे त्यांच्या आबरूची लक्तर वेशीवरती टाकता पुरी. सांग मला, घड्याळ लावून 3 मिनिटात थांबतो मला. ऐक, एखाद्या घरातलं 4 महिन्याचं मांजर निघून गेलं ना का पोरी, 2 दिवस शेजा बाजाराकडे जातीस. आमचं मांजर बघितलं का, आमचं कुत्र बघितलं का? हे हरामखोर, या बापाच्या पाठीशी का उभं राहायचंय माहितीये का रे तुला नालायका? 3 वेळचं अन्न आणून घातलं तुला, 3 वेळचं अन्न. लहानपणी 1 मिनिट बाप नाही दिसला तर हंबरडा फोडत होतास, माझा बाप कुठाय, माझा पप्पा कुठाय, आय मला माझा बाप दाखव. आणि आज त्याच बापाला लाचार करता त्याच्या तोंडावर तुमचा हरामखोर आलो. करोडो रुपयांचं पॅकेज मिळालं म्हणून 7 समुद्रा पलीकडे गेला आणि साला तिथून फोन करता मेला होई बाप जाळून घ्या, यायला वेळ नाही आम्हाला म्हणून हरामखोर. त्या आई बापाला वृद्धाश्रमामध्ये पाठवू लागला नालायकांनो. ऐक, शेवटची 5 मिनिट ऐक. 4 महिन्याचं मांजर गेलं तर रडतीस हंबरडा फोडून माझं मांजर कुठं आहे? आणि तुला तर तुझ्या बापानं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलंय की का पुरी? 20 वर्ष. आणि तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बा. ज्या क्षणाला पोरी तुझं लग्न ठरता, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो पुरी. कारण बापाला कळून चुकतं, बापाला कळून चुकतं. 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात उडून निघून जाणार आहे. सगळ्या घरात आनंदाला उधाण आलेलं असतं, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा रडत असतो. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय का? रडायचं नाही बा का? रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस ती आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची, तिला हसतच पाठवायची. पप्पा किती हो आमच्यासाठी काम करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता रोज रोज मला घरात दिसणार नाही बघ. पप्पा लवकर या किंवा घराकडे नाही तर मी जेवत नाही बघा. हा आवाज आता माझ्या कानावर पडणार नाही बघ. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का म्हणत? उगाचच माझ्या डोक्याजवळ बसून माझ्या कानात पप्पा उद्या मला 100 रुपये देता का हो? आईला सांगू नका पप्पा, आईला सांगू नका. हा आवाज आता मला घरात यायचा नाही बघ. ए पुरी, तुझ्या आईला तुझा बाप ओरडतो, पण जर तुझ्या बापाला रडायला आलं ना, जर तुझ्या बापाला रडायला आलं ना, आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पुरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पुरी. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळं लाल झालं, तेव्हा तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला.
साबण नाही गेला ग. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पुरी. तुझ्यासाठी तुझा बाप हंबरडा फोडून रडला. लग्न पत्रिका वाटायला तर लय आनंदात फिरत असते बा. माझ्या लेकीचं लग्न या हो या, सगळे या, सकुटुंब सपरिवार या. आणि रात्रीच्या अंधारात एकटच रडत बसतय, कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझं पाखरू भर करून ओढून निघून जाणार. 12:30चा तांदूळ आहे मग पोरे. नटून थटून लग्नाच्या बहुऱ्यावरती तू घ्यायस बा. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेले आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे पोरी. आनंदाला उधाण आलेला आहे. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भावल्यावरती येत आहे. तू आशीर्वाद घेत आहेस, भेटवस्तू घेत आहेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या बाबती उठत आहे, तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे. जेव्हा पोट भरून जेव्हा हे जेवणवाल्या किती जादा दाटा होत आहेत, प्रत्येक जण जेवण केला पाहिजे बा. तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच तिथं फिरत असतो बा पोरी. हे पोराला तर ते विचार करी म्हणताय, चला चला, 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन चला 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 चला. माझ्या लेकीचं लग्न आहे. हे पोरी बघता बघता 3 वाजतात बघ. सगळा लग्न मंडप मोकळा होतो. जेवणाच्या बाबतीत सगळ्या संपून जातात बघ. पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात बघ. आणि पोरी नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरवेल सासरी जाण्यासाठी जसे लग्नाच्या बहुल्यावरून तू खाली येतेस ना ग पोरी, त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पुरी. तुझी आई फोडते, पळत पळत येते, तुझ्या पायामध्ये पडते आणि तुझी आई तुला म्हणते पुरी. हे पुरी 20 वर्ष तुझ्या बापाला आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, आणि आता आम्ही दपारक्यासारखं उभं राहायचं पुरी. आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पुरी. आज घरी कसं जाऊ पुरी? घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पुरी. मम्मी 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 करत माझ्या मागे लागणार माझं लेकरू, माझं पाखरू. आज मला घरात दिसायचं नाही की ग पुरी. हे पुरी, तुझी आई रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय ना, का रडताय? कोणी रडायचं नाही. चला, माझ्या लेकीचा नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. लग्न मंडपापर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी चल जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी, आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं, आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पुरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पुरी. फक्त तो तुला दिसला नाही पुरी. कधी रडला तेवढं सांगतो, आणि मी तर थांबतो पुरी. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो ग. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. हे जेवणवाल्या, जेवण लय छाप बनवलं होतस बाबा, बोट चाटत लोक चिवडी. लाडू जिलेबी घेऊन पोरं पडत होती. तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. हे मस्त भाल्या, तुझी कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय छाप दिसत होतं बाबा. हे गेलो रे मला सोडून. हे वाजंत्री, इकडे घे. ठरल्याप्रमाणे हे तुझं पैसा 3000 तुला जादा देतोय बाबा. 3000 लय भारी वाजवत होतास दिवसभर. हे मुली, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो.
जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशी होळी करतो त्या देव माणसाचं नाव साला. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखा. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुरे तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो. त्या जुन्या ओढणीचा मुका घेतो आणि ती जुनी ओढणी रात्रभर आपल्या अश्रून जो मुली चिंब करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पुरी हे स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर सामाराकडे जाऊन टाकू टाकतो. तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळा कॉलेज पर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो त्या देव माणसाचं नाव साला बाप. 100 किलोचा पोता या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो. दिवसभर शेतात राबतो आणि रात्री कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला बाप. या महाराष्ट्राच्या रस्त्यावर आपला जीव कुठे घेऊन जो ट्रक चालवतो, टेम्पो चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, रिक्षा चालवतो, आपल्या लेकरांच्या साठी जो ड्रायव्हर होतो आणि लेकरांचं शिक्षण पूर्ण करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पुरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पुरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे. जो पावसामध्ये भेटतो पण आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर धरतो. जो उन्हामध्ये तापतो पण लेकरांना सावलीमध्ये बसवतो आणि कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकराच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पुरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे. या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का हरामखोर? या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकणार आहे का? शेवटचा प्रश्न आहे नीच माणसाला. पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो वाघे हरामखोर. पोलीस स्टेशनला तुझा असा बाप उभा आहे बाप. बापाच्या पाठीमागे 2 फुटावरती तुझी आई उभी आहे आणि अश्रूनं सगळी जमीन भिजवलेली आहे तुझ्या आई बापानं. आणि पोलिसांना तुझा बाप ओरडून ओरडून सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरीच परत आली नाही साहेब. माझी पोरगी घरीच परत आली नाही. हे नालायक हरामखोर. या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. वयानं तुझ्यापेक्षा 10 वर्षानं मोठा साला मावा खाणारा गांजाडा साला हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, मोबाईलवर बॅलन्स काय मारतो. हे पोरी
ए तुला गोड गोड काय बोलतो? त्या शिक्षकांच्या आई बापाच्या डोळ्यात धूळ सोपून तोंडाला फडकी बांधून त्या हरामखोर कुत्र्यावर गाडीवर फिरतीस काय? हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता काय करते, जेवण काय करते? आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? हे प्रेम आहे काय? हे प्रेम आहे काय? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकतं ते प्रेम आहे काय? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं ते प्रेम आहे काय? जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेत झाला आणि तुला परदेशामध्ये विकत ते प्रेम आहे काय पोरी? हे प्रेम नाही मग अर्धवट ठेचलेल्या सापासारखा तुझा बाप तुझी आई तडपडत असते. समाज असं बोट दाखवत असतो समाज. याचीच पोरगी गेली रे, याचीच पोरगी गेली. हे प्रेम आहे? हे तुझं शिकायचं वय आहे बाग. हे पोरी हे तुझं शिकायचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. नालायक हरामखोरानो, मेहंदी काय काढता, नटता काय आणि पोलीस स्टेशनला हजर काय राहता? पोलिसाचा फोन जातो तुझ्या बापाला, या लेख हजर झाले, बघूया काहीतरी समजावून सांगूया. तुझा बाप गावाच्या प्रतिष्ठितांच्याकडे जातो. माझा ऐकत नाही, माझी लेख माझी असून माझा ऐकत नाही. तुमचं तर ऐकत चला की हो. सगळेजण तिथे येतात. बापाच्या आबरूची लक्तर वेशीवर तू टांगलीस, बापाला लाचार तू केलंस, तरी सुद्धा बाप तुझीच माफी मागत असतो. दिदे आम्ही अडाणी लोक आहे, काय चुकलं असलं तर आम्हाला माफ कर. चल की ग घरला. अन्नाचा गट पाण्याचा थेंब तुझ्या आईच्या पोटात नाही, मरण की गती. अगं चल की घरला. तेव्हा पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही. हे नालायक हरामखोर, बापाला ओळखत नाही. कोणी भाज्याचा तुकडा दिला धान पडे तर घेऊन अगोदर तुला शोधत होतं, तुझ्या मुखात अगोदर घालत होतं. त्या बापाला ओळखत नाही. आणि हरामखोर कुत्रा तुझा झाला. अंगणामध्ये खेळताना पोरी ठेच लागून पडली, सांगता फुटला, रक्त रक्त वाहू लागलं. बापानं डोक्यावर घेतलं की का घरदार रक्ताळलेला अंगठा तोंडात घेऊन डॉक्टरकडे पळाला. डॉक्टर माझ्या लेकीला लई वेदना होत असतील, लवकर उपचार करा. त्या बापाला ओळखत नाही सनी हरामखोर कुत्रा त्याच आई बापावर केस दाखल करून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का? काय आज नाही तर परत कधीच नाही. आजचा हा वाढदिवस ऐतिहासिकच झाला पाहिजे. आजचा हा क्षण तुझ्या आयुष्यातला एक तास परिवर्तनाचाच ठरला पाहिजे. उगाच महाराष्ट्र नाही तर अखंड देशभर फिरत नाही बघ रात्रीचा दिवस करून, घरदार सोडून. ऐक जरा पुरी, रक्त आटत. आज इथाच बदल झाला पाहिजे. या क्षणाला वेळ खूप कमी आहे. आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला इथं काही बाप आलेत का? ज्यांची लेक इथं बसलेले, लेकरू इथं बसलेला, अशा बापाने जरा हात वरती करायचा आहे, बिंदास हात वरती करायचंय आणि जरा जागेवरती उभं राहायचंय. जरा जागेवरती उभं राहा सगळ्या बापाने. जेवढे बापाने हात वरती केले तेवढे बापाने जरा जागेवरती उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. आजच बदल झाला पाहिजे. पोरीनो, हा तुमचा बाप आहे. पोरीनो, ज्या बापाविषयी गेली 2 तास मी घसा तोडून बोलत आहे, ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रभर मी आज सांगत फिरत आहे, हा तुझा बाप आहे. सगळ्या बापांना विनंती करतोय, जराशी जागा करायची नाही तर छत्रपतींच्या समोर यायचं. जरा लवकर या विचार मंचावरती. चला लवकर. सगळ्या बापांना विनंती आहे, लवकर या. आज नाही तर परत कधीच नाही. सगळे बाप लवकर यायचंय. सगळ्या बापांनी यायचंय. आज नाही तर परत कधीच नाही. महेशचा वाढदिवस. येस, त्या वाढदिवसानिमित्त समजावून घेतलेला हा बाप इथं यायचंय, समोर यायचंय. सगळ्या बापांनी समोर यायचंय. या, आज नाही तर परत कधीच नाही. आजच जेवढे बाप असलेले आहेत सगळ्या बापांनी वरती विचार मंचावरती या. ज्यांची लेकरो आज इथं उभा आहे त्या प्रत्येकाला यायचं आहे. चला लवकर विचार मंचावरती या लवकर या. पुरी छत्रपतींचे शपथ आहे, बाकी कोणी हालायचं नाही, कोणी बोलायचं नाही. पुरी हा बाप आहे बा, हा बाप आहे तुझ्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारा, तुझाच विचार करणारा. पुरी हा तुझा बाप आहे. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आले लेकिनो, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आले. जरा त्या लेकरांनी हात वरती करायचं. चाल लवकर हात वरती कर आणि जागेवरती उभी राहा पोरी. चाल.
जागेवरती उभी राहा. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहे, त्या लेकीने हात वरती करायचा आहे, त्या लेकराने हात वरती करायचा आहे. मुलाने सुद्धा कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर उभे आहेत, त्या पोराने आणि पोरीने हात वरती उभं करायचा आहे आणि इथं माझ्या समोर यायचंय. चल लवकर, जागा काढते, चाल इथं माझ्या समोर ये पोरी, चाल लवकर ये पोरा, चाल इथं ये. ज्याचे ज्याचे पप्पा या विचार मंचावर माझ्या समोर उभे आहेत, त्या सगळ्या लेकरांनी इथं माझ्या समोर यायचं. इथं ये, पुढे ये, चाल लवकर ये, इथं माझ्या जवळ ये, चाल ये लवकर, पुढे ये, चाल पोरा, चाल. आज नाही तर परत कधीच नाही. हा, राष्ट्राला तुमची गरज आहे, हे राष्ट्राचं कार्य आहे. हे नालायकांना कुठला धर्म आणि जात समजावून सांगायला नाही आलो. ऐक रे, बंद आवाज, चाल पुढे ये, चाल बरे. ज्यांचे ज्यांचे पप्पा माझ्या समोर उभे आहेत, त्या सगळ्या लेकीनी आणि त्या सगळ्या लेकरांनी इथं माझ्या समोर उभं राहा. चाल. हा, आणि आता नीट ऐकायचंय मी काय म्हणतोय, नीट ऐक. सगळ्यांनी ऐकायचंय, खाली बसलेल्या सगळ्या लेकरांनी. मेल्यानंतर बापाला जाळतात. ऐक, मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत रे. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर आई बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर तुमच्यामुळं तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली पोरानो, तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते. जिवंतपणी रोज बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आणि पोरीनो, हात जोडून सांगू का, जिवंतपणीचं मरण लय वाईट पोरी, लय वाईट. ना जगता येतं ना मरता येतं. आणि जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल तर आपल्या बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण. हे पोरी, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ती आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना पुरी, तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतावा. त्या आईचा, मायेचा, प्रेमाचा, संस्काराचा वटवृक्ष आमच्या आयुष्यामध्ये आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. पण पोरीना, त्या आईच्या संस्काराच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाटतंय बघ, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे तुझी. आणि हा बाप तुझ्या समोर आज उभा आहे बघ पोरी. हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ. इकडे बघ, आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली आणि माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या. पण पोरीनो, खरं सांगू का, आईची शपथ घेऊन सांगतो बघ, आई इतकाच, आई इतकाच. आईच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून आपल्या लेकरांच्या साठी रात्रीच्या अंधारात, शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या डोळ्यांना एकही अश्रू कोणाला न दाखवता, जर आजपर्यंत तुमच्यासाठी हंबरडा फोडून कोण रडला असेल पोरानो, तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ. आज नाही तर परत कधीच नाही पोरी. बघ, त्या महेशच्या वाढदिवसानिमित्त आलेला हा तुझा बाप आज नाही तर परत कधीच नाही पोरी. 1 वर्षाचं व्हायचं बघ पोरी, आणि 1 वर्षाचं व्हायचं पोरा, आणि 1 वर्षाची होतीस होतास तेव्हा जशी बापाला कडकडून मिठी मारत होतीस पोरी, तशीच मिठी आता बापाला मारायची बघ. सगळी जळमटं तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचं, आपल्या बापाला एवढ्या कडकडून मिठी मारायची. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही. बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, आणि बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आज बापाच्या कानात हळूच सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला कधीच सांगू शकली नाही पप्पा, पण आज सांगते पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे. आज नाही तर परत कधीच नाही. पुरी सगळ्यात नशीबवान तू आहेस बघ पुरी, कारण तुझ्या समोर साला तुझा बाप आहे, आणि बापा समोर आज तू उभी आहे. सगळी चळवळ तोडून टाक, सगळी बंधनं तोडून टाक, आणि पळत पळत जा, आणि उभ्या असलेल्या आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पुरी. चल जा
पळत पळत जा पुरी, जशी आलेस तशी जा आणि पळत पळत जाऊन तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पुरी. जा पुरी जा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पुरी, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हे पुरी हा तुमचा बाप आहे. हा बाप खोटा आहे का मला सांग पोरे, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग पोरे, हा बाप खोटा खोटा रडतोय का सांग मला पोरे, ओ पोरे सांग मला हा बाप खोटा आहे का पोरे, काय या बापाची चूक आहे, तुला लहानाचं मोठं केलं ती बापाची चूक आहे का ग पोरी, तुझ्यासाठी उपाशी राहिला ही बापाची चूक आहे का ग पोरी. हे पोरी, प्रत्येक सणाला तुझ्या अंगावर कपडा चढवला साला, स्वतःचा विचार याने कधीच केला नाही, ही बापाची चूक आहे का ग पोरी. सगळा समाज म्हणत होता पोरगी झाली होईल ना, तेव्हा छट्टू टोकन सगळ्याला सांगत होता साला पोरगी नाही, माझ्या पोटी लक्ष्मी आली लक्ष्मी, ही या बापाची चूक आहे का पोरी. या बापाला मान खाली घालायला लावणार का हरामखोर, सांग मला या बापाला पोलीस स्टेशनला उभा करणार का, कुठला तर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो साला आणि या सोन्यासारख्या बापाला नाक घासायला लावतो आणि तुझ्या आईला टाचा घासायला लावतो, तुला चालेल का ग पोरी. ए पोरा हरामखोर, आत्महत्या करायला लागला निर्लज्जाला. सगळ्या पोरीने एकदा बापाच्या पाया पडत चला, धरा पाय धरा पाय धरा धरा पाय धर का पोरी, हा तुझा खरा विठ्ठल आहे बघ, हा पंढरपूरचा तुझा विठ्ठल आहे बघ, हा तुझा खरा देव आहे बघ पोरी, हा तुझा खरा देव आहे. सांगा मला आज शपथ आजच येतात, सगळ्या खालच्या लेकीने आपला उजवा हात वरती करायचा आहे पोरांनी, चला राव का सगळ्या पोरांनी पोरीने उजवा हात वरती करायचा आहे का, उजवा हात वरती काय. आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. चाल उजवा हात ठेव, तुझ्या डोक्यावरती ठेव पोरी, डोक्यावरती ठेव, डोळं झाक, झाक डोळं झाक, झाक डोळा पोरी. सगळं आयुष्य बापानं तुला दिलंय, आता फक्त 1 मिनिट बापासाठी दे. चाल डोळं झाक, आण डोळ्यासमोर तुझ्या बापाला पोरी आण. 1 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला तू कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण. आण तुला बाप नसेल तर तुझ्या आईला डोळ्यासमोर आण पोरी, तुला आई बाप नसेल तर या वसंत अंकारेला डोळ्यासमोर आण. या क्षणापासून मी तुझा बाप आहे बाप, तुझ्या शिक्षकांना डोळ्यासमोर आण. आण आण पोरी, आला का तुझा बाप, मार कडकडून मिठी पोरी, मार कडकडून मिठी मार, मार तुझ्या बापाला कडकडून मिठी पोरी. बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत सांग बापाला, पप्पा माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, आय लव्ह यू पप्पा. पप्पा जीव गेला तरी भेटतात मी तुमची मान झुकू देणार नाही पप्पा. एक वेळा सांग बापाला, मी कुठलाच व्यसन करणार नाही पप्पा, मी आत्महत्या करणार नाही पप्पा. सांग सर, हे बोल मार मिठी बापाला पोरा, मार मिठी. हात खाली घ्यायचे सगळे, कोणी उठायचं, बसा स्टेजवरच बसा, तिथंच बसा, जरा सगळे खाली बसा, सगळ्यांनी तिथंच बसा थोडस. सब मंगल है, तेरा मंगल हो मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तू शावी, तू शोणी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाची, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वाचिल तो ते लाहो, प्राणी जातया. नमो हरिहंताणम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोय सौवसाहुनम. ऐसो पंचन मुक्कारो सौव पाव पणसनो, मंगलानम च सव्येसिम परम महावै मंगलम. जो बोले सो निहाल सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस एवढं सांगण्यासाठी या लेकराचा वाढदिवस होता. महेश कुठे? इकडे. या लेकराचा वाढदिवस होता. एक सामाजिक भान ठेवून या पोराने याचा वाढदिवस साजरा केला. भलं वाढदिवसाला तुम्हाला तो काही देऊ शकला नसेल वस्तुरूपात, पण आज संस्कारांची एवढी प्रचंड मोठी तिजोरी या लेकरानं तुम्हाला दिली. या मातीमध्ये मी आलो. खूप जीवाची माणसं या मातीमध्ये. दुष्काळ 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 लहानपणापासून ऐकत होतो. दुष्काळ पडलाय, इकडे दुष्काळ पडलाय. खरंच दुष्काळ आहे, पण माणुसकीचा मात्र सुकाळ मला इथं बघायला मिळाला. माणुसकीनं भरलेली प्रेम करणारी माणसं मला इथं भेटली. संजय जरा उभा उभा बाळा, उभा. इकडे या तुम्ही, तिकडे इकडे. ज्या खूपसंगी गावावरून आलेली ही लेकर आहेत, त्या लेकरांनी मला आधार दिला. आपल्या मातीमध्ये येण्याचं भाग्य मला या लेकरांच्यामुळे लागलं. त्याच्या वाढदिवसानिमित्त ही सगळी लेकरं मला माझ्या लहान लेकरासारखी, भावासारखी भेटली. त्यांचे सगळे सहकारी, ज्यांची मला नाव माहिती नाही, एकापेक्षा एक पोरीनं तुमच्या पाठीशी उभा आहे, तुमच्या पाठीशी उभा आहे. आलाच कुठला कुत्रा आणि लांडगा तर त्याच्या नारड्यावर पाय ठेवण्याची ताकद आणि धमाक तुमच्यामध्ये आहे. आणि ही सगळी लेकरं तुमच्या पाठीशी आहेत, लक्षात घ्या. कधीच मागा हटू नका. बस, कधीच मागा हटू नका. बस एवढं सांगण्यासाठी मी आलो होतो. पुरीनो, आपल्या बापाविषयी फक्त एकाच मिनिटामध्ये, जास्त वेळ नाही. मला काय वाटलं माझ्या आईबद्दल, काय वाटलं माझ्या बापाबद्दल, काय वाटलं. कोणाला कोणा आई बाप नसेल, त्यांची सगळी जिम्मेदारी घ्यायला मी तयार आहे. कोणाला जर एका मिनिटासाठी व्यक्त व्हायचं असेल तर त्या लेकीनं लेकराला हात वरती करायचा. एका मिनिटासाठी कोणाला आपल्या बापाबद्दल बोलायचंय का? मला माहिती आहे हजारो लेकरं बोलतात, व्यक्त होतात. कोणाला बोलायचंय? येस, ये लवकर इकडे या. त्या दोन्ही लेखी इकडे या. जास्त वेळ नाही, अगदी एका मिनिटामध्ये, अगदी थोडक्यात 2-4 प्रतिक्रिया आपण घ्यायच्या आणि महेशचा वाढदिवस इथंच आपण साजरा करायचा आहे. महेशचा सत्कार करायला आलेल्या सगळ्यांना नंतर विनंती आहे त्यांनी विचार मंचावरती त्या लेकराला आशीर्वाद द्यावा.